श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे बुधवार आणि आज दिनांक आहे 29 जानेवारी आणि आज आलेली आहे मौनी अमावस्या. तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. मौनी अमावस्या अशी आहे की या दिवशी मौन व्रत धारण केलं जातं. मौनी अमावस्येला स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते अशी समजूत आहे. या दिवशी दर्पण, पिंडदान आणि दानाचे महत्त्व आहे. गरजूंना अन्न, वस्त्र, तीळ आणि तूप दान करणे शुभ असते. मौनी अमावस्येच्या दिवशी मौन ठेवण्याचे महत्त्व सांगितले गेले आहे. या दिवशी मौन धारण केल्याने मुनिपदाची प्राप्ती होते असंही म्हटलं जातं. मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून संकल्प करायचा आहे आणि स्नान इत्यादी केल्यानंतर काळे तीळ पाण्यामध्ये मिसळून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचा आहे. जर तुम्ही मौन पाळले तर पूर्वजांसाठी मानसिकरित्या जप करा किंवा भगवान विष्णूंसाठी जप करा. फळे हा माघ महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत असतो तेव्हा तीर्थपती यांनी प्रयागराजमध्ये देवता, ऋषी, किन्नर इत्यादी जे तिन्ही गण आहेत तर याच तिन्ही संगममध्ये स्नान करतात. महाभारतात असे नमूद केले आहे की माघ महिन्यात सर्व देवी देवता निवास करतात आणि हे सर्व लोक सर्व तीर्थस्थळी स्नान करण्यासाठी येतात. तर अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली जाते. अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपल्या घराची स्वच्छता करायची आहे. घरामध्ये जाळी जळमटे कुठेही ठेवायची नाही. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये लिंबू, हळद, गोमित्र टाकून मीठ टाकून तुम्हाला फरशी पुसायची आहे. त्यानंतर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा, उंबरठा हा देखील तुम्हाला हळद पाण्यामध्ये टाकून स्वच्छ करायचा आहे. त्याची पूजा करायची आहे. हळदीचं लेपन या दिवशी तुम्हाला करायचं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर आपले पूर्वज प्रसन्न होतील यासाठी करायच्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही एक वस्तू जर आपण कापूरसोबत संध्याकाळी जाळली तर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, वास्तुदोष, पितृदोष, त्याचबरोबर काही घराला इडापिडा, कर्णिबाधा, काही दोष अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होऊन जातील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. परंतु जी घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ आहे 6 ते 9 या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण याचं फळ तुम्हाला पटकन मिळेल. त्यामुळे या वेळेमध्ये जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ह्याच वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा. नसेल वेळ तर 12 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. जर तुमच्या घरामध्ये कोणत्याही नकारात्मक गोष्टी घडत असतील, तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, आलेला पैसा घरातून बाहेर निघून जात असेल, घरामध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, तुम्हाला घरामध्ये काम करावंसं वाटत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला उत्साह राहिलेला नाही किंवा कंटाळवाणेपणा आलेला आहे, तर अशा वेळेस हा प्रभावी उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. कारण अमावस्या, पौर्णिमा या दिवशी हा उपाय करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. जर तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसतील, त्याचबरोबर घराला कोणी दोष लावलेला असेल, तुमचा एखादा शत्रू असेल आणि तो शत्रू तुमच्या घरावरती तुमचं कोणतंही काम होऊ देऊ नये यासाठी जर प्रयत्न करत असेल, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील. आता काही शत्रू असे असतात की ते आपल्याला माहीत असतात आणि काही शत्रू असे असतात ते आपल्याला माहीत देखील नसतात. आपली जी काही प्रगती होते, जे काही आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडतात तर त्याविषयी जळाऊ प्रवृत्तीचे लोक आपल्या आसपास राहत असतात आणि ह्या
लोकांना आपल्याबद्दल इतकं कपट मनामध्ये असतं की ते लोक आपल्या चांगल्या गोष्टी ह्या त्यांना देखवत नाही. म्हणून अशा लोकांची आपल्या घराला नजर लागली जाते, आपल्या मुलांना नजर लागली जाते. त्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणतंडा, वादविवाद, आपल्या घरामध्ये पैसा न टिकणे, घरामध्ये लक्ष्मी स्थिर न राहणे यासारख्या गोष्टी घडत असतात. यासारख्या गोष्टी घडू नये यासाठीच आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आज संध्याकाळी हा प्रभावी उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एखादं कापूर जाळायचं भांडं घेतलं तरी चालेल. त्यामध्ये तुम्हाला मूठभर तांदूळ टाकायचे आहेत. त्या तांदळावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. आता 5 भीमसेनी कापूर नसेल तर जो साधा कापूर असेल तो ठेवला तरी चालेल. त्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडेसे 1-2 थेंब तुपाचे टाकायचे आहेत. नंतर तुम्हाला त्यामध्ये 5 लवंगा, अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. पुढे फूल असणाऱ्या त्या लवंगा तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत. यानंतर तुम्हाला 5 दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला त्या पंतीमध्ये किंवा जे भांडं असेल त्यामध्ये टाकायचे आहेत. नंतर तुम्हाला 5 वेलची घ्यायची आहे. हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला ही वेलची घेताना सुद्धा चांगली घ्यायची आहे, खराब झालेली घ्यायची नाही. त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे. पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांवरून ही पिवळी मोहरी डोक्यापासून तर खाली पायापर्यंत उतरवायची आहे. आणि उतरवत असताना माझ्या घरामध्ये जर काही नजर लागलेली असेल किंवा माझ्या घरातील मुलांना काही दोष लागलेले असतील, मुलांच्या काही अडीअडचणी असतील तर त्या निघून जाऊ दे, मुलांची नजर निघून जाऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये काही आजारी व्यक्ती असतील किंवा काही चिडचिड करणारी व्यक्ती असेल, सारखी चिडचिड करते, तिला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, तर अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तर ती उतरवून घ्यायची आहे. आणि 7 वेळा उतरवून घेतल्यानंतर तुम्हाला ती पिवळी मोहरी जी आहे तर ती त्या भांड्यामध्ये टाकायची आहे, ज्यामध्ये आपण सर्व वस्तू साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये. त्यानंतर ते भांडं तुम्हाला देवघरापाशी प्रज्वलित करायचं आहे. देवघरामध्ये प्रज्वलित केल्यानंतर ते भांडं उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. संपूर्ण घरामध्ये तुम्हाला प्रत्येक रूममध्ये, बेडरूम, हॉल, किचन सगळीकडे तुम्हाला फिरवायचं आहे, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून. आणि त्यानंतर तुम्हाला ते भांडं घेऊन जायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजावरती. मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला ते भांडं उतरवून घ्यायचं आहे, म्हणजे तिथंसुद्धा तुम्हाला ते फिरवून घ्यायचं आहे. आणि मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे त्याच्या उंबरठ्याच्या मधोमध ह्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि तिथे त्या जळू द्यायच्या आहेत. भांडं घरामध्ये फिरवत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत फिरवायचा आहे आणि उंबरठ्यावर घेऊन जायचं आहे. जोपर्यंत त्या वस्तू जळत आहे तोपर्यंत सुद्धा तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. त्या वस्तू शांत झाल्यानंतर काय करायचं आहे, त्या वस्तू शांत झाल्यावर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते तुम्हाला जे पाणी आहे तर ते तुमच्या घरातील इतर झाडांना द्यायचं आहे. तुळशीला द्यायचं नाही, इतर झाडांना तुम्हाला ते घालायचं आहे. हा उपाय अमावस्येच्या दिवशी करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील संपूर्ण नकारात्मकता नष्ट होते. त्याचबरोबर घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी मार्ग मोकळे होतात आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येते आणि घरामध्ये ती स्थिर देखील राहते. आपल्या सर्व अडीअडचणी, जे काही शत्रू असतील त्यांचासुद्धा नाश होऊन जातो. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.